महाडमधील ऐतिहासिक क्रांतीभूमी चौदार तळ्यावर सध्या सुरू असलेल्या कामांमुळे एक अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक दृश्य पाहायला मिळत आहे। जलशुद्धीकरण आणि सुशोभीकरण प्रकल्पाअंतर्गत तळ्यातील पाणी उपसून गाळ व अशुद्ध घटक काढण्याचं काम सुरू आहे आणि याच प्रक्रियेदरम्यान अनेक वर्षांपासून दडलेल्या प्राचीन विहिरी आता नागरिकांसमोर उघड झाल्या आहेत। रायगड जिल्ह्यातील या ठिकाणी सुरू असलेल्या या कामांमुळे तळ्याचं मूळ स्वरूप हळूहळू स्पष्ट होत असून इतिहास जणू पुन्हा जिवंत झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। इतिहासात नोंद असलेल्या एकूण 14 विहिरींपैकी सध्या तब्बल 11 विहिरी दृष्टिक्षेपात आल्या आहेत, तर उर्वरित 3 विहिरींबाबत इतिहासप्रेमी आणि भीम अनुयायांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। हेच ते चौदार तळे, जिथे 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महार सत्याग्रह घडून आला होता। या ऐतिहासिक स्थळाच्या पुनरुज्जीवनासाठी मोठ्या प्रमाणावर विकास कामांना सुरुवात झाली आहे। राज्य शासनाने सुमारे 55 कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर केला असून जलशुद्धीकरण आणि परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे भूमिपूजनही करण्यात आले आहे। हा प्रकल्प केवळ सौंदर्य वृद्धीपुरता मर्यादित नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या लढ्याच्या स्मृती जपण्याचा आणि भावी पिढ्यांना इतिहासाची जाणीव करून देण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे। तळ्यातील पाणी उपसून गाळ काढल्यानंतर तळ्याच्या तळभागातील दृश्य स्पष्टपणे दिसू लागलं आहे। या दुर्मिळ क्षणाचा अनुभव घेण्यासाठी नागरिक आणि पर्यटकांची मोठी गर्दी होत असून अनेक जण या ऐतिहासिक विहिरींचं छायाचित्रण करत आहेत। त्यामुळे चौदार तळ्याबद्दलचं आकर्षण आणि कुतूहल आणखी वाढताना दिसत आहे। चौदार तळ्याचा हा क्षण केवळ एक दृश्य नाही, तर तो आपल्या समाजाच्या समतेच्या लढ्याचा जिवंत पुरावा आहे। शिवभारत टाइम्ससाठी ब्युरो रिपोर्टर, महाड, रायगड।